कॉफी पार्टनर भाग 23. रुधिरच्या डोळ्यातील वेदना जीवा पाहू शकत होती. काही लोकांना हसऱ्या चेहऱ्यामागे त्यांचे दुःख लपवायची कला चांगल्याने जमते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटतच नाही की या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात कोणकोणते दुःख भोगले असतील. याच गटातील एक म्हणजे रुधिर होता हे तिला आज नव्याने समजले होते. तिच्या दुःखापुढे त्याचे दुःख फार मोठे होते. त्याची दाहकता ती समजू शकत होती, म्हणूनच तर त्याच्यासाठी तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. पुढचा मागचा कसलाही विचार न करता तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या अनपेक्षित कृतीने तो भांबावून गेला. पहिल्यांदा ती स्वतःहून त्याच्या मिठीत आली होती, पण भावनाविवश होऊन हे माहीत असल्याने त्याने तो आनंद साजरा केला नाही. "यू आर सो स्ट्रॉंग," हुंदके देत ती कशीबशी म्हणाली. तिचे हात त्याच्या पाठीवर घट्ट झाले होते. त्याने सुद्धा तिच्या भोवती आपले हात गुंफले. तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवून त्याने डोळे मिटून घेतले. त्याला सुद्धा या मिठीची खूप गरज होती. भूतकाळ आठवून त्यालाही थोडा त्रास होत होता. जखमा जरी बऱ्या झाल्या असल्या तरी त्याचे व्रण मात्र कायम राहून जातात. तिचे हुंदके जास्तच वाढले तसा तो काळजीत पडला. "शांत हो शोना, रडू नकोस ना, नाहीतर मला तुला पाहून रडायला येईल," रडक्या स्वरात तो म्हणाला. आपल्यामुळे तो स्वतःला त्रास करून घेईल समजून जीवा शांत झाली. त्याच्या मिठीतून बाजूला व्हायची तिची इच्छा होत नव्हती. सर्वात सुरक्षित मिठी जे होती त्याची. तो अजूनही तिच्या केसांवरून आणि पाठीवरून हात फिरवत तिच्या शांत होण्याची वाट पाहत होता. तिने बाजूला व्हावे असे त्याला वाटत होते. तोवर तो काही त्याची मिठी सोडणार नव्हता. भारी वाटत होतं त्याला मनातून. पुन्हा ती कधी अशी आपल्या मिठीत येईल की नाही हे देखील त्याला माहीत नव्हते. म्हणून आत्ताचा क्षण कधीच संपू नये असे त्याला मनापासून वाटत होते. तिची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती. बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत होते. नाईलाजाने जीवा त्याच्या मिठीतून बाजूला झाली. त्याने तिच्या तोंडाला पाण्याचा ग्लास लावला. ती पाणी पित होती तोवर त्याने दोघांसाठी जेवण मागवले. तिने त्याला मुळीच टोकले नाही. तिला अजूनही जाणवत होते की त्याला तिच्या सोबतीची निदान आज तरी नितांत गरज होती. त्याच्यासाठी ती आज थांबणार होती. "फीलिंग बेटर?" त्याने काळजीने विचारले तशी तिने नकारार्थी मान हलवली. तिने पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला. रुधिरने त्याच्या रुमालाने तिचा चेहरा पुसला. तो खूप जवळ आला होता तिच्या. ती एकटक त्याच्या डोळ्यात पाहत होती. मनात अनेक प्रश्न घोंगावत होते. "का तू असा आहेस रुधिर? किती काळजी आहे तुला माझी. आपण मोजून 3 वेळा भेटलो आहोत. या 3 भेटीत तू कसा माझ्या प्रेमात पडू शकतोस? माझ्यात नेमकं असं काय पाहिलं तू ज्यामुळे तुझा माझ्यावर विश्वास बसला? मगाशी तर म्हणालास की समोरच्या व्यक्तीची योग्य पारख केल्याशिवाय तू त्यांना तुझ्या आयुष्यात स्थान देत नाहीस. मग मला इतक्या सहज कशी तुझ्या हृदयात जागा मिळाली? तुझ्या याच स्वभावामुळे मला भीती वाटत आहे की तुझ्या मी प्रेमात पडेल की काय. असंच सतत वाटत राहतं मला. काय करू यार, मी नाही देऊ शकत स्वतःची खात्री हे नाते निभवण्याची. मला नाही माहीत की मी कधी कोणावर प्रेम करू शकेन की नाही. मी 9 वर्षे एका नात्यात होते. त्या मुलावर मी जीव तोडून प्रेम करूनही तो मला सोडून गेला. मग फक्त 3 भेटींमध्ये मी कसे तुझ्यावर विश्वास ठेवू, तुझ्यावर प्रेम करू? तू सुद्धा मला त्याच्यासारखा सोडून गेलास तर?" जीवा डोळ्यात पाणी आणून त्याच्याशी मनातल्या मनात बोलत होती. तो मात्र तिच्या मनातल्या वादळापासून अनभिज्ञ तिच्या गालांवरचे अश्रूंचे ओघळ पुसत होता. रुमाल खिशात ठेवून त्याने तिच्याकडे पाहिले.
त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला तशी ती भानावर आली आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. बास ना शोना, अजून किती रडणार आहेस तू? मला माझी ती शोना जास्त आवडते आणि अशी मुळूमुळू रडणारी नाही. मला वाटलं नव्हतं तू इतकी सेन्सिटिव्ह असशील ते. उगाच मी माझी लव्ह स्टोरी तुला सांगून रडवलं. सॉरी, रुधिर पडक्या स्वरात म्हणाला. इट्स ओके, सॉरी नको म्हणू तू. मी अशीच आहे. मला असं काही इमोशनल ऐकलं की रडू आवरत नाही. धाय मोकळून रडायलाही मी मागे पुढे पाहत नाही. मला प्रचंड वाईट वाटतं, मग रडू कोसळतं. इतर वेळी मी दाखवते की मी स्ट्रॉंग आहे, पण असं काही ऐकू आलं किंवा पाहिले तरी रडू लागते. जीवा त्याच्या गालावरच्या हातांवर हात ठेवून हसून म्हणाली. अशी हसताना खूप गोड दिसते तू, त्यामुळे अजिबात उदास होऊ नकोस. म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि ती स्तब्ध झाली. तिने तिचे डोळे मिटून घेतले. दरवेळी तो असा जवळ आला की ती तिची राहायचीच नाही, पूर्णपणे रुधिरमय होऊन जायची. अशी काय जादू होती त्याच्यामध्ये काय माहीत. तिला नेहमी हरवून जायला व्हायचं. तो जरा जवळ आला की त्याची पाळीव फुलपाखरे जमेल तो डान्स करून जल्लोष करायची. त्यांची आनंद व्यक्त करायची स्टाईल जीवाला मात्र बावरून सोडायची, कारण त्यांच्या पंखांचे ते मखमली रंग ते तिच्या गालांवर सोडून जायचे. तेच हो गुलाबी टिंट, जो आताही तिच्या गालावर विराजमान होता. वेटर दोघांसाठी जेवण घेऊन आला होता. त्यांना इतके जवळ पाहून त्याला जरा प्रश्नच पडला, पुढे जाऊ की नको याचा. 5 मिनिटे तो तसाच थांबून होता, पण आता जेवण गार होऊ लागले तसे त्याला नाईलाजाने त्या दोघांना डिस्टर्ब करावे लागले. त्याने घसा खाकरला तसे हे दोघे भानावर आले आणि एकमेकांपासून बाजूला सरकले. वेटर दोन्ही ताटे टेबलवर ठेवून निघून गेला. बघ तुला आजचे जेवण आवडते का? त्याने तिच्यासमोर ताट सरकवत म्हटले. तिने ताटातले पदार्थ पाहिले आणि तिच्या डोळ्यात चमक उतरली. भेंडी? ती चेकाळून ओरडली. गालात हसून रुधिर तिची लहान मुलींसारखी प्रतिक्रिया पाहत होता. खूप गोड दिसत होती ती. तिच्या नकळत त्याने तिचे कितीतरी कॅन्डिड फोटो काढले असतील. ती मात्र आनंदाने आणि प्रेमाने ताटातल्या भेंडीकडे पाहत होती. तिला राहावले गेले नाही आणि पटकन तिने एक चपातीचा तुकडा मोडून तो भेंडीसोबत खाल्ला. जशी ती चव जिभेवर रेंगाळली तसे तृप्तीचे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले. डोळे मिटून ती चव जीवा अनुभवू लागली तर रुधिर तिचे भाव कॅमेऱ्यात टिपू लागला. तोंडातील घास संपताच तिने रुधिरकडे पाहिले तर तो हसत होता. तुला जेवण आवडलेलं दिसतंय, त्याने विचारले. खूप जास्त. मी आज पुन्हा एकदा कबूल करते की ह्या कॅफेचा शेफ बेस्ट आहे. मस्त जेवण बनवतो यार तो, कमाल. म्हणत ती आनंदाने जेवू लागली. तोही तिला पाहत जेवण करू लागला. तुला माहीत आहे का रुधिर, मला भेंडी प्रचंड आवडते. अशी भरलेली भेंडी तर खूप आवडते. जर दररोज मला भेंडी किंवा पनीर खायला दिले ना तरी मी ते चवीने खाईन, तेही काहीच तक्रार न करता. इतकी मला भेंडी आवडते. पनीर तर जीव की प्राण आहे माझा. खाता खाता जीवा बोलली. तिला भेंडी आणि पनीर आवडते याची नोंद रुधिरच्या हृदयाने करून घेतली. ती तिच्याही नकळत तिला काय काय आवडतं खाण्यात हे सांगू लागली. तोही तिला आणखी जाणून घेता यावं म्हणून तिची आवड विचारत होता. दोघे अगदी मित्रासारखे बोलत होते. तिनेही त्याला त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारले, ज्याची त्याने त्याच्या पद्धतीने अगदीच चीझी उत्तरे दिली. पण आता रुधिरच्या फ्लर्टी स्वभावाकडे लक्ष द्यायला तिच्याकडे वेळ नव्हता,
कारण तिचे पूर्ण लक्ष ताटातली भेंडी संपवण्यावर केंद्रित होते. तिला आजचं जेवणही आवडलं होतं, जे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट समजत होतं. दोघांचे जेवण झाले. तिच्या निघण्याची वेळ झाली होती, पण आज कॅफेतून तिचा पाय निघत नव्हता. त्यालाही ते जाणवत होतं. दोघेही निशब्द होऊन कॅफेच्या बाहेर आले. ती मोबाईलवरून कॅब बुक करत होती. आता पुन्हा कधी भेटायचं आपण? रुधिरने न राहून विचारले. जीवाने डोळे बारीक करून त्याला पाहिले. याचे उत्तर मी तुला दिलं होतं, पण कदाचित तुला ते आवडलं नव्हतं, म्हणूनच तर तू मला भेटायला माझ्या ऑफिसला आलास. भरीसभर जबरदस्ती मला बाईकवर बसवून तू इथे घेऊन आलास. जीवा त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. सॉरी ना, मी 2 दिवसांपासून तुला पाहिले नव्हते की तुझा आवाज ऐकला नव्हता, त्यामुळे जरा अस्वस्थ झालो होतो. रागाच्या भरात तसं वागून बसलो, पण काळजी करू नकोस. इथून पुढे मी मुळीच असं वागणार नाही. तू म्हणशील तेव्हाच आपण भेटू. रुधिर तिला आश्वस्त करत म्हणाला. जीवाला जरा वाईट वाटलं ह्या गोष्टीचं, की तो इतक्यात स्वतःहून तिला भेटणार नाही. नंतर ती स्वतःच्या विचारावर चमकली. मनाला बजावून तिने त्याला थाऱ्यावर आणले. बेटर. म्हणून ती पुन्हा तिचे कॅब बुक करायचे काम करू लागली. रुधिर होता होईल तेवढे तिला नजरेत साठवत होता. तिला आपल्याजवळ ठेवून घ्यायची कितीही प्रबळ इच्छा असली तरी तो ते करू शकत नव्हता. बाकीचे पाहूयात पुढच्या भागात. तोवर ह्या भागावर कमेंट करायला विसरू नका. भाग आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे कथेचा नवीन भाग येताच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.